टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुळामध्ये सोलापूर जिल्ह्यात कुठलीच अडचण नव्हती, कुठलीच नाराजगी नाही। आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला आलो, शिवसेना पक्षप्रमुखांना सांगायला आलो की साहेब, सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक आणि पदाधिकारी माननीय मातोश्री सोबत आणि उद्धव साहेबांसोबत शिवसेनेसोबतच आहेत आणि शिवसेनेसोबतच राहणार, मरेपर्यंत उद्धव साहेबांसोबत राहणार हे सांगायला, हे विश्वास द्यायला आम्ही आज मातोश्रीमध्ये आलो होतो। त्या ठिकाणी कुठलाही सोलापूर जिल्ह्यात कसलाही काय दुजाभाव नाही, कुणाचे मन दुखलेले नाही, ते तिथले शिवसैनिक ताकदीने कामाला लागले ते आणि जोमाने ह्याच्यापेक्षा देखील आम्ही काम करू असं साहेबांना आम्ही विश्वास दिलेला आहे। या ठिकाणी काल ऑपरेशन लोटरचा असं चर्चा चालू होती, परंतु तुम्हाला या माध्यमातून सांगतो की ऑपरेशन लोटरची गरज, ऑपरेशन टायगरची गरज ही शिंद्याला आहे, आम्हाला नाही। कारण आमच्याकडे टायगर अभी जिंदा आहे, टायगर मातोश्रीमध्ये बसलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब। कारण रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी, उद्धव साहेबाला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मातोश्रीत दाखल होतात। तिकडे शिंदे सेनेकड, गद्दार सेनेकड 50 खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीने प्रोग्राम चाललेला आहे। त्यांना माणसं हुडकून हुडकून आणावं लागते। तर एवढंच नाही तर शिंदे सेनेला, गद्दार सेनेला 50 खोके आणि ओकेवाल्याशींना खरं तर माणसांना दबाव आणला जातोय। पदाधिकाऱ्यांवर सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातंय। कारण त्यांच्याकडे माणसं नाहीती, ही या शिंदे सेनेला कळून चुकलेलं आहे आणि भाजपला देखील कळून चुकलेलं आहे। कदाचित ह्यांची जर सत्ता गेली तर परत 50 वर्ष नाही तर 100 वर्ष भाजपची सत्ता या महाराष्ट्रात येणार नाही। म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं ज्यांनी त्यांना टेकन लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सत्तेला, म्हणून सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणून माणसं त्यांच्यामध्ये घ्यायला चालू आहेत। परंतु ह्यांनी काही जरी केलं तर शिंदे सेना या 6 महिन्यात, वर्षात भाजपच संपवणार। शिंदे गटाला भाजप याच महाराष्ट्रात संपवणार आणि ज्या गद्दार गट उद्धव साहेबांसोबत गद्दार जी केलेली आहे त्या गद्दारांना याच महाराष्ट्राच्या मातीत इथले शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता गाडल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न आहे की तुमचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार जे होते, विधानसभा ज्यांनी लढवली ते अमर पाटीलच शिंदे शिवसेनेत गेले, तर मग त्याबद्दल काय सांगाल? बघा, अमर पाटील शिंदे शिवसेनेत गेलेत, मी आता तेच सांगितलं ती का गेले, कसे गेले ते त्यांनाच आता विचारलं पाहिजे। परंतु तिथला एकही शिवसैनिक आणि पदाधिकारी कुठेही शिंदे गटात गेलेलं नाही, जसं तसं पदाधिकारी आहेत तीच। म्हणूनच आम्ही सांगायला उद्धव साहेबांना आलेलो होतो आणि तुमच्या माध्यमातून शिंदे सेनेला आणि गद्दारांनाही सांगतो की शिवसेना जिथल्या तिथंच सोलापूर जिल्ह्यातली आहे, कुठेही गेलेली नाही। उलट याच्यापेक्षा आता जोमानं ताकदीनं आम्ही काम करू आणि सोलापूर महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।